विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता मस्तक हे पाया। Yeah.
कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य आपल्या प्रारब्धानुरूप अखेर जीवन जगत असतो। कुठेही गेला तरी त्याला त्याच्या पूर्वकर्माच्या प्रारब्धाच्या संचिताच्या काही मर्यादा या येतातच। परंतु संत महात्म्यांचा आशीर्वाद संत संग याचं सामर्थ्य महाराज इथे समजावून सांगतात। यदा कदाचित एखादी गोष्ट आपल्या प्रारब्धामध्ये काही पूर्व पुण्याची अनुकूलता तुकोबाराय म्हणतात ते पाहिजे। आणि साधू सहवासामध्ये मिळणारा विशेष लाभ म्हणजे तो प्रापंचिक नव्हे। महाराज म्हणतात त्याला आम्ही भाग्य म्हणतच नाही। अर्थात साधू सहवासामध्ये जो लाभ मिळतो तो अचिंत्य सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपाचं साक्षात्कार त्याचं दर्शन हाच विशेष लाभ। आणि त्यासाठी आपण काय करावं महाराज म्हणतात अटोकाट प्रयत्न त्यासाठी करून संतांच्या जवळ त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि जीवभावानं समर्पित होऊन त्या ठिकाणी ती सेवा करावी। अभंगातील 4ही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला। प्राप्त वेळेमध्ये अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची आहे। संत भूमी देवभूमी असलेलं आपलं हे श्री क्षेत्र नरखेड जिल्हा नागपूर। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही पुण्य पावन भूमी आहे की त्या भूमी सबंध भाविकांसाठी वारकरी संप्रदायिकांसाठी वंदनीय त्या भूमी आहे, प्रेरणादायी आहे। जसं माऊली ज्ञानोबा राय आपेगावी ते प्रगट झाले, आळंदीमध्ये समाधिस्थ झाले, नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना झाली आणि तद अनुषंगानं त्या भूमी पवित्र पावन ठरल्या। जगद्गुरु तुकोबारायांचं देहू क्षेत्र असेल, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं पैठण प्रतिष्ठान क्षेत्र असेल, वेगवेगळी जी महत्वाची तीर्थक्षेत्र आहे, मला असं वाटतं श्री क्षेत्र नरखेड सुद्धा त्या तुलनेचं त्या बरोबरीचं हे तीर्थक्षेत्र आहे। कारण या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये जे पूजनीय राहिले आणि चंद्र सूर्य असेपर्यंत पूजनीय राहतील असे पुण्यवान महात्मे या भूमीमध्ये प्रगट झाले। ते परमश्रद्धेय ब्रह्मलीन राजारामजी महाराज बालकवडे असतील, बालपांडे असतील, अमृतजी महाराज कहाळे असतील, वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंगजी महाराज वैद्य असतील, वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य बोंधे बाबा असतील, बोधे बाबा, त्याचबरोबर आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळतंय, ज्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण हे कार्य करतोय, ते परमश्रद्धेय ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध मारुती बाबा कुरेकर असतील। या सर्व संतांची जन्मभूमी पुण्यभूमी श्री क्षेत्र नरखेड। नरखेडवासियांना मला सांगायचंय, इथे पूज्य महाराज बसलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सतत नरखेडची आठवण वारकरी काढत असतात। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात ज्या ज्या वेळेला वैद्य बाबांची आठवण येते, कुरेकर बाबांची आठवण होते, अमृत बाबांची आठवण होते, या सगळ्या महात्म्यांच्या आठवणी झाल्या की नरखेडच्या भूमीची आठवण आणि आपल्या या पुण्य भागाची आठवण होते। आणि म्हणून या पूज्य महात्म्यांचे आशीर्वाद घेऊन आणि ज्यांचं विशेष मार्गदर्शन आणि प्रेरणा या कार्यक्रमाला लाभलेली आहे असे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं भूषण विदर्भ रत्न आम्हा सर्व वारकरी मंडळीचे प्रेरणास्थान मार्गदर्शक रामायणाचार्य श्री हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक या ठिकाणी पूज्य महाराज उपस्थितच आहेत। रामायण कथा सुरू आहे, दोन्ही वेळची कीर्तनं महाराजांनी या ठिकाणी नियोजित केलीत। गावकरी मंडळी असेल, आपल्या या संस्थेची सर्व मंडळी असतील आणि नरखेड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, सर्वांनी मिळून महाराजांच्या आधिपत्याखाली
हा उत्सव द्विशताब्दी उत्सव आहे. कारण म्हणजे द्विशताब्दी म्हणायची सुद्धा सवयच नाही ना. आपण तपपूर्ती म्हणतो, सुवर्ण महोत्सव म्हणतो, फार फार तर अमृत महोत्सवापर्यंत आपले अनुभव पोचलेले आहेत. परंतु नरखेडवासियांचं हे जे काही पुण्य कार्य सुरू आहे, दिंडी सोहळा, भजन, पूजन, परमार्थ, या सगळ्या सेवेला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. मला वाटतं महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अभिमानास्पद भाव आहे. फार आनंददायी, प्रेरणादायी भाव. आज उत्सव होतात, परमार्थ होतो, पण काही निमित्त परत्वे, काही गोष्टी घडतात, नंतर माणसाला त्याचं विस्मरण होत असतं. काही कारण परत्वे, घरामध्ये लग्न कार्य निघालं की लोक जाऊन देवळात पूजा करतात, नारळ वाढवतात, मसोबाला नारळ फोडतात, भैरोबाला नारळ फोडतात, देवीला फोडतात, अनेक देव. पण हा काही नित्यनेम असतो का? नाही, ती गरजेपुरती केलेली सेवा आहे. परंतु परमार्थामध्ये गरजेपुरता परमार्थ हा एक भाग आहे, आणि आवडीचा, श्रद्धेचा, नित्यनियमाचा परमार्थ हा संतांचा परमार्थ. मला वाटतं नरखेडवासियांचा परमार्थ हा ज्ञानोबा तुकोबारायांना अभिप्रेत सद्गुरु जोग महाराज आणि आपल्या संत गुरुवर्यांना आवडणारा परमार्थ आपण करीत आहात, आणि तो म्हणजे नित्यनियमाचा परमार्थ. ज्ञानोबाराय म्हणतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ माझी जन्म देणारी माता आणि मातृभूमी ही त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ महत्वाची वाटते. आणि म्हणून तसं तर साधू महात्म्यांच्या बाबतीमध्ये विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिती फार व्यापकत्व असतं महात्म्यांच्या ठाई. पण या भूमीचं ऋण, या भूमीचं प्रेम, आणि सर्वात महत्वाचं नरखेडवासीय आपण सर्व जी मान्यवर मंडळी लहान थोर आहात, आपल्या सर्वांचं काही परम भाग्य पुण्य, त्याच्यामुळे बाबांचं इथे आगमन होतंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा किंवा परमात्मा यांना आणण्यासाठी कोणीतरी भक्कम असा पुण्यवान किंवा भावभक्तिवान दुवा लागत असतो. मला वाटतं कुरेकर बाबांना सगळ्या भाविकांना इथे खेचून आणण्याची ताकद एक महान वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना शक्ती मिळालेली आहे पांडुरंगाच्या माऊली तुकोबारायांच्या कृपेने, ते रामरावजी महाराज ढोक इथे आहेत, ज्यांच्याकडे ती शक्ती आहे. त्यांचा शब्द महात्मे डावलत नाही, त्यांचा शब्द समाजातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या मान्यवर असू देत, ही फार विलक्षण गोष्ट आहे. सामान्यातल्या सामान्य माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत ज्यांच्या सूचनेचा, ज्यांच्या सांगितलेल्या गोष्टींचा आदर समाजामध्ये केला जातो, असं महाराष्ट्रातलं एकमेव व्यक्तिमत्व आहे. आणि ते म्हणजे आपले विदर्भरत्न आदरणीय रामरावजी महाराज. आणि महाराजांनी सुद्धा नेहमी चांगल्या गोष्टीसाठी आपले शब्द खर्ची जातात. त्यांनी व्यक्तिगत कधी कोणाकडे कशाची काही मागणी केलेली नाही. पण कुठे एखादा देवस्थान असेल, कुठे एखादा उत्सव होत असेल, कुठे एखादं तीर्थक्षेत्राचं कार्य असेल, या सगळ्या कार्यामध्ये ते स्वतःही पुढे झाले. आता या कार्यामध्ये सुद्धा स्वतः पुढाकार घेतला, मोठ्यात मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर. जे मला कल्पना नाही, पण मी जे तुमच्याकडनं ऐकतोय की साधारण पहिल्यांदा 11 लाखाची जबाबदारी महाराजांनी घेतलेली आहे.
तिकडे हा पुढे त्या उत्सवामध्ये. आणि इकडे सुद्धा इथे सुद्धा काय जे जया पाहिजे ते नाही. त्याच्यामुळेच ते दिवाळीला इकडे थांबत असतात. जी काय अडी अडचण असेल ते खरं म्हणजे याच्याही पेक्षा मोठे सोहळे पूर्वी त्यांनी इथे केले. आपल्या यांना नागपूर जिल्ह्यामध्ये वंडली असेल किंवा नरखेड असेल या भूमीमध्ये आणि त्यांच्या आधिपत्याखाली बाबांच्या परम कृपाशीर्वादानं त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होताना माझ्यासारख्या अनेक वारकरी संप्रदायातील छोट्या मोठ्या सेवकांना त्यांनी या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आज जगद्गुरू तुकोबारायांचा जो अभंग घेतलाय तो या दृष्टीनंच महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात या जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत त्या प्रयत्न साध्य आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत त्या प्रारब्धाच्या अनुकूलतेनं मिळणाऱ्या आहेत. पण अध्यात्माचा प्रसाद मात्र केवळ साधूंच्या संगतीने आणि कृपा प्रसादानेच मिळतो. तो मात्र अन्य कुठल्या प्रयत्न किंवा प्रारब्धांनी शक्य नाही. व्यवहार हा प्रयत्न प्रारब्ध यांच्या चाकोरीतून चालतोय. ज्ञानोबारायांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं. भाग्याचे निभरसे उद्यमाचे निमसे संपत्ती जात अपयसे घर रिगे. संपत्ती घरात येते पण केव्हा येते? भाग्य अनुकूल पाहिजे आणि प्रयत्न योग्य पाहिजे. या दोघांतून एक जरी गोष्ट कमी पडली तरी यश आपल्याला हुलकावणी देऊन दूर जातं. भाग्य खूप चांगलं आहे. आमची जुनी वारवडील कीर्तनकार मंडळी सांगायची. आमचे गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गोष्ट सांगायचे. म्हणजे दोघे आळशी होते आणि जांभळीच्या झाडाखाली झोपले. योगायोग असा जांभळं पिकलेली होती आणि थोडा वारा सुटला. जांभळाची एक फांदी छोटीशी तुटली ती दोघांच्या आळशांच्या मध्ये पडली. दोघं आळशी झोपलेली त्यांच्यामध्ये ते आणि जांभळं त्याला छान लागलेली ती जांभळं येऊन पडली. पण आळशीच होते. एक जण म्हणायला लागला काय रे तुकाराम महाराजांचे अभंग वाचलेले आहेत का तू? म्हणे हो. पण महाराजांनी सांगितलंय तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. एक जण दुसऱ्याला म्हणतोय दुसरा ते याला म्हणतोय. कशासाठी? म्हणे हे जांभळ जे पडलंय ना शेजारी फळं माझ्या जरा तोंडात घालणं म्हणजे मला जीवावर आलंय. माणसं आळशी असतात पण आळसाचा कळस असू नये. विठाला मायबाप जगातल्या कोणत्याही क्षेत्रातली जी महान माणसं आहेत ते केवळ प्रारब्धाने मोठे नाही. प्रचंड परिश्रम प्रचंड सातत्य आणि त्या कार्याला सिद्धीला नेण्यासाठी लागणारं धैर्य या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठायी असतात. संयम असतो. तेव्हा ज्ञान विज्ञान अध्यात्म समाजकारण अशा अन्य अन्य क्षेत्रामध्ये माणसं शिखरापर्यंत जातात. प्रचंड परिश्रम आणि पुरुषार्थ. विठाला आता महाराज इथं बसलेत. खरं म्हणजे त्यांची प्रेरणा सतत आम्ही आमच्या व्यक्तिगत चर्चेमध्ये घेत असतो. जापानी तत्ववेत्याने एका म्हटलेलं आहे की सुखी राहण्याची काही सूत्र आहेत. त्यामध्ये सतत कार्यमग्न असणं हे सुद्धा एक सुखी राहण्याचं सूत्र त्यानं सांगितलंय. सतत कार्यमग्न हे लोकांना बऱ्याच लोकांना असा एक समज आहे की सगळी कामं टाकून देऊन मोकळं बसणं म्हणजे सुखी नाही. मग तिथून पुढे दुःखाच्या विचित्र संकल्पना सुचायला सुरुवात होते. जर रिकामपण आलं रिकाम मन सैतानाचं घर म्हणतात. महाराजांच्या बाबतीमध्ये आज या वयात 70 वय आहे त्यांचं. पण या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेऊन माऊलींचा तुकोबारायांचा संतांचा विचार सद्गुरू जोग महाराज आणि सद्गुरूंचा विचार महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सतत अव्याहतपणे ते देण्याचं काम त्यांचं सुरू असतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की कधी कधी 2 तासाची फक्त झोप, कधी 1 तासाची झोप, कधी कधी दिवसातलं दोन्ही वेळचं जेवण हातावर घेऊन. तुम्ही कोण पसंत करणार आहे सांगा बरं हे काम? आपल्याला नावं मोठी वाटतात का? सगळा मान मरातब दिसतो पण त्याच्या मागचा जो संघर्ष आणि कष्ट असतात ते फार मोठे असतात.
ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे आपण काहीही केलं तरी ते कष्ट करू शकत नाही, इतके ते कष्ट असतात. आणि म्हणून एक आळसू ज्याने केला तो सर्वस्वे नागला, पिता परमार्थ हातीचा गे करी वहिला. महाराजांपेक्षा मी सहकार्यांना ज्यादा धन्यवाद देतो की ते टिकतात एवढ्या धावपळीत. नाना भाऊ सारखे किंवा हे सगळे जे सहकारी ते काशीनाथ महाराज, विठ्ठल महाराज, इथे आदरणीय रोहिदास महाराज जगदाळे आहेत, रविदास महाराज जगदाळे, रोहिदासजी महाराज मते आहेत. त्याचबरोबर भरतजी महाराज, शत्रुघ्नजी महाराज सुद्धा महाराजांच्या केवळ आज्ञेस्तव या ठिकाणी सगळी नामवंत गुणवंत मंडळी महाराष्ट्रातून आणि आपल्या भागातील ही पूज्य असलेली सर्व या परंपरेचे पायी ज्ञानवंत गुणवंत कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, भजनी, वारकरी सर्व मंडळी इथे उपस्थित आहे. खरं म्हणजे प्रयत्न फार पाहिजे. कोणती गोष्ट प्रयत्नाशिवाय नाही. तो प्रयत्नच नसते. जांभळं पडली, हा म्हणतो माझ्या तोंडात घाल. दुसरा म्हटला अरे जांभळं तोंडात घाल म्हणतो ना, आता सांगतो की तुका म्हणे फार थोडा तरी करू. मगाशी तुझ्या डोळ्यात एखाद कुत्र आलं माझ्या तोंडावर मुतून गेलं तरी हाड हल्ला नाही तू. म्हणजे ज्याच्या अंगावर कुत्र मुततय तो स्वतः हाड म्हणत नाही, इतका आळशी. आणि ज्याच्या हाताशेजारी जांभळं पडली तो खात नाही, इतका आळशी. मी सांगतो माय बापू आपल्याला, अशा माणसांचं प्रारब्ध बदलवण्याचा तुम्ही कोणीही किती प्रयत्न केला तरी बदल होऊ शकत नाही. कारण ते इतकं पक्क लिहिलेलं असतं आणि ते इतके पक्के पाळत असतात. इथं सुद्धा त्यांच्या मागे मामा उभा राहिला, काका उभा राहिला, दादा उभा राहिला तरी ते तसेच विठाला जसं पेटण्यासाठी अग्नी आवश्यक आहे तसं जे पेटवायचं आहे ते सुद्धा ज्वलनशील असलं पाहिजे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. तसंच म्हणून प्रयत्न, पण प्रयत्न नुसते पुरेसे आहे का? नाही, त्याला प्रारब्धाची सुद्धा अनुकूलता. या जगामध्ये आपल्यासारखे अनेक पुरुषार्थी कर्तबगार माणसं समाजामध्ये आहेत, पण सर्वच वेळेला यश प्राप्त होत असं नाही. व्यवसायात, शेतीत, शिक्षणात, समाजकारणात, अन्य ठिकाणी कधी कधी यश आहे, कधी अपयश आहे, लाभ आहे, हानी आहे. अहो हे जीवनच द्वंद्वातून सुरुवात झालेलं आहे. त्याच्यामुळे मरेपर्यंत हे द्वंद्व सुटत नाही. जातो फक्त 2 पावलं. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. जीवन द्वंद्वातून आहे. सुख पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. मुळात जन्म कसा आहे आपल्याला सर्वांना, मनुष्याला, स्त्री पुरुषाचा? पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी. बघा हे द्वंद्व तिथून चिटकलंय. म्हणजे पुण्य अधिक असेल तर देवलोक, पाप अधिक असेल तर नरकलोक, अधोगती. आणि पाप पुण्याचं पारड समतोल झालं की कर्मभूमी म्हणजे मनुष्य जन्म. आणि म्हणून या द्वंद्वातून कोणाला सुटता येत नाही. सतत लाभ आहे, हानी आहे, मान आहे, अपमान आहे. आणि या गोष्टीला त्याला सामोरं जावं लागतं. त्याचं कारण आहे प्रयत्न पुरेसे असले तरी कुठे कुठे ती प्रारब्धाची प्रतिकूलता असते. आता प्रारब्ध कोण मान्य करतो, कोण करत नाही. या जगामध्ये एक वर्ग असा आहे तो फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. दुसरा वर्ग असा आहे तो फक्त प्रारब्धावर ठेवतो. आणि आपले संत प्रयत्न अधिक प्रारब्ध अधिक आशीर्वाद अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. आपल्याला त्या विषयाकडे पुढे जायचंय. प्रारब्ध मान्य करा नका करू, पण ते आपल्याला वेळोवेळी त्याचा प्रभाव दाखवतो. झालं असं एक मनुष्य पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जायचं त्याला,
वास्तुपूजनाचा कार्यक्रम, वास्तुशांती म्हणतो, वास्तुपूजा म्हणतो आपण. नवीन वास्तू बांधली आणि जायचंय. आदल्या दिवशी संध्याकाळी सगळे घरातले जेवायला बसले, सगळ्यांना पात्र वाढून घेतली, त्यांनाही पात्र दिलं. त्याने सांगितले पा मी आत्ता काही जेवणार नाही, कारण उद्या सकाळी मला पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जायचंय. वास्तुपूजेचा कार्यक्रम आहे, पक्वान्नाचं जेवण आहे, मग इथे जेवून तिथे काय खाऊ? त्यानं घरच्यांना साफ नकार दिला, मी जेवणार नाही. अहो म्हटलं जेवून घ्या, उद्याचं उद्या आहे ना, आजपासूनच. म्हणजे ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो जुन्या काळात अशी काही मिश्किल माणसं होती. आपण जशी तुम्ही पक्वाजाची तयारी, सप्ताहाची तयारी, तसं काही जण जेवणाची सुद्धा तयारी 2-2 दिवस अगोदर पासून. आता म्हणजे जायचं तर परवडलं तर पाहिजे. जेवणाच्या तयारीनं आपण खाऊ घालणारे ढोक महाराजांसारखे असतील तर सुगरणी आणि उदारे चांगला योग आहे तो. 8 दिवस म्हणजे तुमची खरी दिवाळी झालेली आहे. केवढा आनंद आहे. नरखेडची भूमी आहे, इथे उत्सव आहे. आपण इतक्या प्रेमाने या सगळ्या वारकरी मंडळीला आपण नेहमीच कुटुंब मानलंय. बाबांचे आशीर्वाद आहे आणि हे सगळं कार्य सुरू आहे. सगळ्यांना भोजनाला वाढलं स्वामीजी, परंतु तो माणूस म्हटला मला काही जेवायचं नाही, इथे जेवून तिथे काय खाऊ? तिचे म्हटले जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी अहो नाश्ता तरी करा. न्याहारी, पूर्वीच्या काळी नाश्ता नव्हताच, नो ब्रेकफास्ट, न्याहारी. आणि न्याहारी करून जा थोडं. नाही नाही आता खायचं, मग दुपारी तिथे भूक कशी राहील? इथे जेवून तिथे काय खाऊ? एकच मंत्र. पूर्वीचा काळ असा सायकलचा प्रवास बरं का. आणि इथे वाडवडी माणसं बसलेली आहे. सायकलवर जर चढाच्या दिशेनं जायचं असेल आणि त्यात उलट वारं सुटलं असेल तर त्याचा प्रवास किती खडतर असतो हे जुन्या मंडळींना, आपल्या वाडवडिलांना माहिती. सायकलवर निघाला, ज्या दिशेला जायचे ते चढाचा भाग होता असा थोडा 10-5 मैल जायचंय आणि उलट वारंही सुटलं. याला पोहोचायला दुपार तिथे झाली, घामाघूम झाला. पण म्हटलं चला जाऊ द्या, आलोय आता, हातपाय धुवून जेवायला बसू. भूक लागलेली होती, काल संध्याकाळी जेवला नाही, आज सकाळी काही खाल्लं नाही. जेवायचंय त्याला, तेवढ्यात गर्दी जमलेली होती. त्याला वाटलं पाहुणे रावळे आले, चला 2 शब्द बोलून आता जेवायला बसूनच घेऊ. पुढे गेला, जरा शांतता दिसली. विचारलं का हो, पाहुण्यांचा कार्यक्रम हो होता? मग काय झालं? झालं असं म्हणे की पहाटे म्हातारी वारली, त्याच्यामुळे वास्तुशांती रद्द झाली. अहो याचे हातपाय आपोआप थरथर कापले. शुगर कमी झाली आपोआप. हा निरोप ऐकल्याबरोबर काय झालं? शुगर. कारण कालपासून म्हणत होता इथे जाऊ तिथे काय खाऊ. मी काय सांगतो, महाराजांनी वर्णन केलेलं आहे. अन्नमान प्रारब्धा अधीन. इथे त्याच्या नशिबातच जेवण नव्हतं. कुठलाही भाग असला तरी शेवटी सुख दुःखाचे नियम हे सर्व ठिकाणी सारखेच असतात. ते जपावे लागतात, सांभाळावे लागतात. मला एवढंच म्हणायचं की नशिबामध्ये एखादी गोष्ट नसेल तर प्रयत्न करूनही उपयोग होत नाही. आणि नशिबात एखादी गोष्ट असेल तर, नशिबात असेल तर काही केलं ते सुटत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्याला भेटायचं नाही असं ठरवा,
सकाळी आंघोळ झाल्यावर ठरवलं की अमक्याची भेटच नको आज फार तो गडी फार काहीतरी मागतो, काहीतरी सारखा सतत सतावतो, त्रास देतो, आणि म्हणून त्याला टाळायला म्हणून तुम्ही तो भेटणार नाही अशा रस्त्याने निघाला. तुम्हाला अंदाज आहे की तो कोणत्या रस्त्याने भेटू शकतो आणि तुम्ही टाळायला म्हणून निघाला. आणि दुसऱ्या मित्राच्या घरी आज आपण जाऊ म्हणून त्याला टाळून दुसऱ्या मित्राच्या घरी गेलात, तेवढ्यात तोही आला. राम राम, कसं काय म्हणजे दिवाळीच्या फराळाला बोलावलं होतं म्हणून आलो, तुम्ही आला तसे आम्ही असं होतं. एखादी गोष्ट प्रारब्धातच असेल ती टाळायची म्हटलं. काय झालं, एका माणसाला पैसे खूप मिळू लागले. व्यापार केला तरी पैसा, शेती केली तरी पैसा, अनुकूल होतं प्रारब्ध, आणि त्याच्यामुळे तो कंटाळला पैशाला कंटाळा. म्हणजे ही सुद्धा एक ब्रेकिंग न्यूजच आहे. पैशाला कंटाळा, आणि त्यानं काय केलं, असं ठरवलं, म्हटलं असं काहीतरी करू की जेणेकरून आपले पैसे जप्त झाले पाहिजे. कंटाळा आला. पूर्वी काळी राजेशाही पद्धती असायची. थेट राज दरबारातच गेला आणि राज दरबारात जाऊन राजाच्या सिंहासनासमोर जाऊन उभा राहिला. लोकांना वाटलं काहीतरी सत्कार वगैरे करणार असेल, परंतु तो वेगळंच ठरून आलेला होता. अशा घटना महाराष्ट्रात, भारतात आणि जगात अनेक वेळाला घडलेल्या आहेत की माणसं सत्काराला म्हणून येतात आणि मग वेगळंच सत्कार्य तिथं करतात. हा माणूस आला, राजाच्या समोर उभा राहिला, इकडं तिकडं पाहिलं, कोणी जवळ नाहीये, दरबारातले लोक सगळे बसलेले आहे. पुढे झाला, राजाच्या कानशिलात मारली, जोरात मारली राजाच्या कानशिलात. कारण त्यांनी ठरवलंच होतं आज फार पैसे मिळतात म्हणे, काही केलं की उद्योग करा, व्यापार करा, शेती करा, नोकरी करा, सगळे पैसेच पैसे. मारलं राजाला. मारल्यावर लोक पळाले ना सगळे, ते दरबारातले लोक, शिपाई, आणि धरा धरा असं झालं आहे, आपल्या राजाला मारलंय. पण तेवढ्यात झालं असं, राजाच्या डोक्यावरचा जो मुकुट होता तो ती थप्पड मारल्यामुळे दरबारात असा मध्ये पडला. बघा बघा, आता याला इंग्रजी भाषेत याला कथेला ट्विस्ट म्हणतात, टर्न अँड ट्विस्ट नाही. तो मुकुट जेव्हा पडला, त्या मुकुटातून एक छोटा साप असा वळवळ करत बाहेर आला त्या मुकुटातून राजाच्या. राजाने पाहिलं, बाकीच्या लोकांनी. राजाने स्वतः स्वरात, ए थांबा, अजिबात मारू नका. काय झालं साहेब? अजय साहेब, अरे या माणसानं मला वाचवलंय, ते बघा तिकडे बघा, त्या मुकुटामध्ये साप होता, आणि तो साप जर मला कुठे मानेला गळ्याला चावला असता तर काय झालं असतं? नाग आहे तो, विषारी आहे. आणा चांगली शाल, आणा चांगल्या मोहरा आणा, आणि याचा सत्कार करू. त्यानं कपाळाला हात मारून. म्हणून मायबाप हो, प्रारब्ध अनुकूल आहे ना, तोपर्यंत गाढव चुका सुद्धा दाखतात. विठाला विठाला. आणि उगीच तुमच्या माझ्यासारख्याला असं वाटत राहतं की अरे एक जण आहे, इतका कष्ट करतो, इतका चांगला वागतो, त्याला काही बिचाऱ्याला दैव नशीब साथ देईना. दुसरा असा आहे, दारू पितो, नोकरीवर जात नाही, दुकान कधी उघडतो कधी उघडत नाही, पण तरी सुद्धा तर प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत हे लागणार आहे. पण प्रारब्ध अनुकूल हे सर्व काळ राहत नसतं. चला, तो एक स्वतंत्र विषय होईल. पण मुद्दा असा आहे की आपल्याला जीवन जगत असताना या प्रारब्ध रूपी गोष्टीचा विचार हा करावाच लागतो. भाग्य म्हणतात, नशीब म्हणतात, प्रारब्ध म्हणतात, तीन गोष्टी आहेत. एक असतं, तीन प्रकारचं कर्म आपलं आहे ना. एक क्रियमान कर्म आहे, दुसरं संचित कर्म आहे, आणि तिसरं प्रारब्ध कर्म आहे. आता वर्तमानात आपण या मंडपात बाबांच्या, महाराजांच्या सहवासात इथे हा भक्तीचा आनंद अनुभवतोय, हे आपलं क्रियमान कर्म आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी जी काही पुण्यकर्म केली ती आपल्या नावावर जमा होतात, त्याला संचित कर्म म्हणतात. आणि मागे असलेलं जे संचित कर्म ते भोगण्यासाठी पुढे प्राप्त होतं, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. पण काही गोष्टी अशा प्रारब्धात असतील तरच मिळतील, प्रारब्धात नसतील तर मिळणार नाही. पण या जगामध्ये असं काही आहे का की प्रारब्धात नाही आमच्या पण तरी आम्हाला मिळवून देईल अशी काही शक्ती आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, हो, या भूमंडलामध्ये, या भूतलावर अशी एक शक्ती आहे, ज्या शक्तीला संत म्हणतात,
ज्या शक्तीला सद्गुरू म्हणतात, ज्या शक्तीला महात्म्य म्हणतात. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा कधी कधी प्रारब्धात नसेल ते देऊ शकत नाही. बरं, जेव्हा अभिमन्यू मारला गेला त्यावेळेला सुभद्रेनं हाच प्रश्न विचारला होता, तू जगाचा नियंता आहेस ना, मग माझ्या लेकराला का वाचू शकला नाही? म्हणाले सुभद्रे, नियतीच्या नियमामध्ये मलाही काही ढवळाढवळ करता येत नाही. नियमून दिलेलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कमी अधिक मलाही करता येत नाही. म्हणजे ही परमात्मा स्वतः आपल्या स्वतःचा जो नियम घालून घेतलाय ते सांगतो. पण साधूंचं मात्र असं आहे, माऊली ज्ञानोबारायांनी असा एक थोर चमत्कार केला. संत चमत्कार करत नसतात पण ते ओघानं घडतात. त्यांचं सामर्थ्य ते स्वतःहून दाखवत नाही. मायबाप हो, कोणताही श्रीमंत मनुष्य रोज आपली श्रीमंती सांगत नाही, ती कामाच्या निमित्तानं दिसून येते. काही जबाबदारी पडल्यास ती दिसून येते. ज्याच्या अंगात शक्ती आहे तो रोज त्याचं प्रदर्शन करत नाही, पण गरज पडल्यास एखादा अवजड उचलायचंय काही आणि कोणाला उचलत नाही, त्यानं उचललं की अरे काय शक्ती संपत नाही. तसं वारकरी साधूंकडे शक्ती नाही काय, शक्ती फार मोठी आहे. रिद्धी सिद्धी द्वारी संतांकडे. जगातला आज गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्व समाज जो आहे, सगळे मनुष्य मात्र जे आहे ते सुखाचा शोध घेत आहेत. सुखाचा शोध तुम्ही म्हणाल श्रीमंतही घेतो, घ्यावाच लागतो. श्रीमंत जर सुखाचा शोध घेत नसता तर तो देवाच्या दारामध्ये नतमस्तक झाला असता का? सुखाचा शोध प्रत्येक जण घेतोय आणि असं जे सुख आहे ते वैष्णवांच्या घराचा शोध घेत आहे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडो. रिद्धी सिद्धी दारात उभ्या आणि म्हणून वारकरी संतांजवळ सामर्थ्य होतं, पण त्यांनी त्या सामर्थ्याचा कधीही बडेजाव केला नाही, किंबहुना ते आपलं मुख्य काम त्यांनी कधी मानलं नाही. म्हणजे त्यांनी रोज रेडा घेतला आणि आज नागपूरला बोलावला, उद्या अमरावतीला गेले, परवा यवतमाळला गेले, भंडाऱ्याला गेले, गोंदिया, असं नाही का? रेडा बोलला तुमची कृपा होता पशु बोले वेद, निर्जीव चालले भक्त महिमा अगाध. हे घडलं, हे वारंवार नाही. सामर्थ्य आज असेल नसेल त्या बाबतीमध्ये चर्चा आपण करू शकत नाही, कारण आपल्याला तो अनुभव नाही, आपण सामान्य वारकरी आहोत. पण त्या सामर्थ्याचं प्रदर्शन करावं का? आणि अशा काही वेगवेगळ्या कला कौशल्य गोष्टी असतील, कोणाला भविष्य कळतं, कोणाला काय कळतं, आणि ते स्टेजवर बसून जर त्याचं प्रदर्शन करायला लागलो आपण, तर त्यानं धर्माला बळकटी मिळेल का धर्माचा हस होईल, हा सुद्धा एक स्वतंत्र विषय आहे. या भारताच्या भूमीमध्ये भविष्य जाणणारे अनेक साधू होते. बोलता बोलता भविष्य सांगून टाकायचे. अनेक महात्म्यांचा आपापल्या भागामध्ये आपल्याला परिचय आहे. बोलता बोलता सांगून काय होईल ते सांगायचे, किंवा काय झालंय जीवनामध्ये हेही सांगायचे. पण त्यासाठी त्यांनी कधी स्वतंत्र असे कार्यक्रम आयोजित करून तेवढंच काम केलं नाही. मला वाटतं माऊलींनी जर भविष्य सांगायचं ठरवलं असतं तर कितीतरी सुंदर सांगितलं असतं. माऊली होते, तुकोबारायांनी ठरवलं असतं, झालं असतं. पण त्यांनी, माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबारायांनी गाथा दिली. असा काही श्रेष्ठ विचार दिला की एका पिढीचं नव्हे,
हजारो पिढ्यांचं भविष्य याच्यातून घडलं पाहिजे, हे कार्य या संतांनी केलं. भविष्य सांगण्यात वेळ वाया नाही घालवला, भविष्य घडवण्याच्या मागे त्यांनी प्रयत्नशील राहिले. आणि म्हणून आज जसं ते एका बाजूला पुरणपोळीचं ताट असावं साहेब आणि दुसऱ्या बाजूला रगडा पॅटीस चव आली त्या रगड्याला. काय रगडा खालून गटाराचं वाहतंय पाणी, काय कशात रगडीत होते माहित नाही, धान्य सडकं होतंय का किडकं होतंय, काय जे काय ते शिजवलंय भिजवलंय. पण अज्ञानी एखाद्याला म्हणावं पुरणपोळी खातो का रगडा खातो, माणूस जाणता असेल कुणी तर तो म्हणेल नाही पुरणपोळी. पुरणपोळी पुरणपोळी महाराष्ट्राचं पवित्र आणि श्रेष्ठ जेवण. आणि अज्ञानी दुसरा असेल तर चटक फटक खाणार ते वा 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 काय रगडा झाला. आता मागे 2-4 वर्षापूर्वी महाराजांना माहिती आहे, ठाण्यातला एक व्हिडिओ आला होता पाणीपुरीवाल्याचा. विठाला मुद्दा असा आहे, एका बाजूला ज्ञानेश्वरी आणि गाथा ही पुरणपोळी आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या चटक फटक गोष्टी आहे. पण दुर्दैवाची बाब अशी आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या अनेकांना अजूनही गाथा ज्ञानेश्वरी कळेल, अनेकांना कळेल. कुणी शास्त्रज्ञ झाले, कुणी फार मोठी शिक्षण घेऊन मोठमोठे अधिकारी झाले, पण ज्ञानेश्वरी माहीत नाही, गाथा माहीत. मी तर नेहमी म्हणतो या नरखेडसारखी अशी पवित्र गावं आहेत की जिथे 200 वर्षापासून टाळ माहिती आहे, मृदंग माहिती आहे, विना माहिती आहे, गाथा माहिती आहे, ज्ञानेश्वरी माहिती आहे. हे महान महात्मे या भूमीत अवतीर्ण झाले. मी काल आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो की अरे गड्या 800 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे रे म्हटलं नरखेडचं आणि आळंदीचं, 800 किलोमीटरपेक्षा. आणि त्या काळी 100 वर्षापूर्वी पूज्य बाबा इथं बसले, वैद्य बाबा होते किंवा अमृत महाराज होते किंवा सगळी मंडळी जी आपले बोधे बाबा होते, यांच्या आईवडिलांना भीती नाही वाटली का थोडीफार इतक्या लांब लेकरं नेऊन टाकायची. इथे आदरणीय रामरावजी महाराज ढोक बसले की आपली लेकरं इतक्या दूर आपण नेऊन घालतोय, भेटायला जाणं होईल का, त्या काळात दळणवळणाची साधनं तरी आहेत का. काल आम्ही दुपारी बोलत होतो या विषयात, किती कठीण परिस्थिती. परंतु या सगळ्या मायबापांची एक श्रद्धा होती आणि ती म्हणजे माऊलीवर होती. साधकाचा मायबाप दर्शने, या संप्रदायाचा आणि साधकांचा मायबाप तिथे आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी बाई बंदिते, एका जनार्दनी बाई बंदिते. त्याशिवाय शक्य साधूंच्या जवळ शक्ती आहे. मायबाप हो, आपल्या वारकरी साधूंनी आपली पूर्ण शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, आयुष्यपणाला लावलं. ते म्हणजे माणसाचं जीवन परिवर्तन व्हावं याच्यासाठी. मनुष्य हा जर आसुरी विचारांचा असेल तर त्याच्यामध्ये दैवी विचारांचं रोपण झालं पाहिजे. विकाराकडे जर जीवन चाललं असेल तर ते विचारांच्या दिशेने गेलं पाहिजे. मनुष्य कुसंगतीमध्ये जात असेल तर तो सत्संगात जीवन जगला पाहिजे. मनुष्य दुःखाचा अनुभव घेत असेल तर हे जीवन आनंदमय, एक आनंदाचा सोहळा आहे, याचा अनुभव त्याला आला पाहिजे. आणि याच्यासाठी सतत रात्रंदिवस त्यांनी प्रयत्न केले. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि म्हणून या जगामध्ये सामान्य गोष्टी सुद्धा प्रारब्धाच्या अनुकूलतेशिवाय मिळत नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत त्यात प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय मिळत नाही. श्रीमद भागवतामध्ये कथा आहे, मी फक्त त्याचं स्मरण करून देतो, आपण ऐकलेलंच आहे.
भागवताच्या प्रारंभी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा आपण सर्वांनी ऐकली. त्याला मुलबाळ नाही आहे, निपुत्रिक आहे, म्हणून दुःखी आहे. सतत अनेकांकडून सुद्धा ती गोष्ट त्याला ऐकावी लागते. आता जगामध्ये ऐकावं सगळ्याच बाजूला लागतं. तुकोबाराय म्हणते म्हणजे एखाद्याकडे फार घरात मुलं बाळ असली तर त्याला काय पोरवडा आहे म्हणतात, आणि एखाद्याला मुलबाळ नसलं तर त्याला निपुत्रिक म्हणतात. आता महाराजांचा सगळा अभंग पाहण्यासारखा आहे. तुकोबाराय म्हटले, ऐसा हा लौकिक कदा राखावे. हे जगाच्या बाबतीत जगाच्या फंदात पडाल आणि जगाच्या प्रतिक्रिया घेऊन वाटचाल करायची म्हणाल तर मग अवघड आहे. बापले दोघं चालले होते आणि गाढव होतं त्यांच्याजवळ. गाढव आपण सगळ्यांनी शाळेत ऐकलेली गोष्ट आहे. ऐकावे जनाचे करावे. आपल्याला अभ्यासक्रमात पूर्वी ही गोष्ट होती. निघाल्यानंतर काय झालं की बाप जरा वयस्कर होता म्हणून तो गाढवावर बसला. मुलगा सोबत पायी चालू लागला. बाजारला जायचं होतं त्यांना. एका गावात काही माणसं बसलेले होते आणि ते म्हणाले, काय बाप म्हणावा का कसाही म्हणावा याला? कसाही वागतो, काय म्हणावं याला? अरे पोटचं पोरग उन्हात तानात पायी चालतंय आणि बाप म्हणतो स्वतःला आणि गाढवावर बसलाय. लोकांची ती कुजबुज ऐकली. म्हातारं म्हणलं, लेकरा जरा तू बस थोड्या वेळ. लोक नाव ठेवायला लागले मला. नाही नाही तुमचं वय झालं, तुम्ही नाही नाही नको तू बस. पोरग बसवलं. म्हातारं पायी चालायला लागलं. दुसऱ्या गावात काही बसलेले होते. हे बसलेले असतातच प्रत्येक ठिकाणी बसलेले माणसं. त्याच्याशिवाय गाव चालणार कसं? विठाला त्या ओट्यांना सुद्धा नाव आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. कुचर ओटा. खरं म्हणजे एका विद्वानानं त्याचा अर्थ असा सांगितला, तो म्हणलं ओटा कुचर नाही पण बसणारे कुचर असल्यामुळे तो ओटा बदनाम झाला. ओटा चांगलाच आहे, चांगले माणसं बसले तर चांगले काम त्या ओट्यावर होऊ शकते. ते बसणाऱ्यांमुळे तो कट्टा तो ओटा काय झाला, बदनाम झाला. आणि म्हणून काही माणसं बसलेली मी आपल्याला सांगतो, कुटुंबात असो, गावात असो, समाजात असो, देशात असो, बसलेली माणसं असल्यापेक्षा ती कामातली माणसं असली पाहिजे. आणि कामातली माणसं नुसती असल्यापेक्षा कामात राम साधणारी माणसं असली की जीवन हे यशस्वीही होईल आणि आनंदी होईल. कामातून यश मिळेल आणि रामाच्या चिंतनातून आनंद मिळेल. तेव्हा रिकाम पण काय कामाचं सांगा. विठाला बसलेली माणसं. तरुण पोरगा चांगला गाढवावर बसलाय. गाढव त्याला म्हणावं का याला म्हणावं? आणि बापाला पायी चालवतोय. प्रतिक्रिया पुन्हा वेगळी. पोरगा म्हणला, दादा मलाही नाव ठेवायला लागले लोक, आता मी उतरतो. दोघंही उतरले आणि दोघं उतरल्यानंतर गाढव नुसतंच मोकळं. दोघं एकानं पुढं धरलं, एकानं मागून बाजारला चालले. पुन्हा काही लोक भेटले. ते म्हटले, काही वेळ येत काय रे दोघं बापले, बसायचंच नव्हतं, गाढव आणलंच कशाला? तुका म्हणे ऐका सांगतो वचन त्यजुनी जन भक्ती करा. तिसऱ्या गावात असं ऐकल्यानंतर त्यांनी ठरवलं, म्हणजे गमतीशीर गोष्ट आहे ती. मोठं छान चित्र होतं. मला आजही ते चित्र डोळ्यापुढे आहे पाठ्यपुस्तकातलं. दोघांनी काय केलं, एक मोठं लाकूड पाहिलं, ते गाढवाचे पाय बांधले सीताराम महाराज आणि ते ववलं ते लाकूड त्या पायातून. असं गाढव उलट केलं. बापानं धरलं एक बाजूनं, पोरानं धरलं आणि गाढव खांद्यावर घेतलं. लोकांचं लय ऐकत बसलं तर गाढव डोक्यावर घ्यायची वेळ. ऐकावं जाणत्याचं ऐका, अनुभवी माणसाचं ऐका, यशस्वी माणसाचं ऐका. पण जे उगीच फक्त प्रतिक्रिया द्यायला बसले, आपला सगळा प्रपंच उद्ध्वस्त करून काही जण फक्त प्रतिक्रिया द्यायला मोकळे बसलेले आहेत. अशांच्या प्रतिक्रिया कवडी किमतीच्या आहे, त्याला महत्व देऊ नका. विठाला वाटायचं त्या आत्मदेव ब्राह्मणाला मुलबाळ नाही, लोक नाव ठेवायचे. इतका त्रासून गेला. दारात झाड लावलं त्याला फळ सुद्धा येऊ नये, अशा अनेक गोष्टी. आत्महत्याच करायची ठरवली. खरं म्हणजे जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून लगेच आत्महत्या करावी असं नाही बरं का.
त्याच वेळी आपण हा विचार केला पाहिजे की दुसऱ्यांकडे सुद्धा अशा अनेक गोष्टी नाही आहेत. एखादी त्यातली आपल्याकडे नसेल, दुसऱ्याकडे दुसरी गोष्ट नाही. हे पण कोणाकडे संपत्ती आहे, संतती नाही. संतती आहे, प्रकृती बरी नाही. प्रकृती बरी आहे, संगती बरी नाही. संगती बरी आहे, बुद्धी नाही, मती नाही. काही ना काही कमी जास्त असतच ना. आपण सगळे जीव आहोत, आपण देव नाही आहे. ज्या दिवशी सगळं परिपूर्ण होईल त्या दिवशी तो देव झाला. आणि म्हणून माणसं नाही त्याचा विचार करतात. मी आपल्याला विनंती करतो, आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वरानं आपल्याला काय काय दिलंय एकदा याची यादी लिहून काढा. खूप गोष्टी त्यानं दिलेल्या आपल्या लक्षात येईल. आणि नाही दिलेल्या फार कमी आहे, पण तरी सुद्धा आपण आयुष्यभर दुःखी राहतो. म्हणजे मोराला वाटतं कोकिळेचा आवाज चांगला आहे, कोकिळेला वाटतं मोराची पिसं चांगली आहे, आणि दोघंही दुःखी. तुझ्यासारखी पिसं नाही म्हणून कोकिळ म्हणते मी दुःखी, आणि तुझ्यासारखा ताई आवाज नाही मोर म्हणतो म्हणून दुःखी. तिसरा कोणीतरी जाणता तिथे आला, तो म्हणाला अरे असा विचार करण्यापेक्षा असा करा की मला पिसं देऊन देवानी सुंदर केलं. मोरा तू असं मानायला पाहिजे आणि समाधानी राहायला पाहिजे, आणि कोकिळाताई तू असं म्हणायला पाहिजे मला नसते पिसार मोरासारखी, पण सुंदर आवाज ही देणगी मला देवानं दिली. आपण नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करतो, जे नाही मिळालं त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो. आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करायला गेला. एक तळ आहे, दगड कमरेला बांधायचा आणि उडी टाकायची आहे, पण तेवढ्यात एक साधू महात्मा आले. महात्मे आहेत, त्यांचं दर्शन करू आणि मग आपण आपला जीवाचं बरं वाईट करू. आत्मदेव ब्राह्मण थांबला, साधूचं दर्शन केलं. साधूने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मायबाप हो संतांचा एक स्वभाव आहे, स्वतःच्या सुखानं सुखी आणि स्वतःच्या दुःखानं दुःखी त्याला सामान्य माणसं म्हणतात. इतरांच्या सुखात दुःखी आणि दुःखात सुखी होतो त्याला दुष्ट म्हणतात, खळ म्हणतात. पण जो इतरांच्या दुःखानं दुःखी आणि इतरांच्या सुखात सुख म्हणतो त्याला संत साधू किंवा सज्जन म्हणतात. आणि म्हणून पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचे, किंवा पाव शीतलता नाही ते डोळियाची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखाव म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे तसे, किंवा सत्य बोले मुखे दुःख विहानी करायला कुणाला काही वस्तू आणि पैसाच द्यावा लागतो असं नाही. प्रेमाचे, आपुलकीचे, आधाराचे दोन शब्द सुद्धा काही वेळी त्या त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये खूप काही बदल घडवतात. कोरोनाच्या काळात आपण ही गोष्ट विशेषत्वानं पाहिली. त्यावेळी आधार महत्वाचा होता, आपुलकी महत्वाची होती, थोडंसं पाठबळ एकमेकाला महत्वाचं. एकटा पडलो असं वाटलं की जीवन धोक्यात येतं. आणि त्या साधूनं सांगितलं बाबा तू जरा दुःखी दिसतो, काय चाललंय तुझ्या मनात? असं म्हटलं, रडायला लागला. आत्मदेव ब्राह्मण मुलबाळ नाहीये, लोक वेगवेगळं बोलतात आणि म्हणून मला जीव नकोसा झाला, असं वाटतं की आता जीव द्यावा. साधू म्हणाले अरे असं कुठं असतं का? जीव देऊन प्रश्न सुटतो का? पांडवांच्या जीवनामध्ये किती संघर्ष आला म्हणून त्यांनी कधी निराश झाले काय? त्यांनी जीव दिला काय? छत्रपती शिवरायांना तह करून घेतलेले किल्ले आणि स्वराज्य एकदा एक वेळ अशी आली की तेवढे किल्ले म्हणजे पूर्ण स्वराज्यच परत करावं लागलं होतं. पण महाराज खचलेत काय? कपाळाला हात लावला किंवा जीव देण्याची भाषा केली? याही अडचणीच्या प्रसंगामध्ये ते चिंतन करत राहिले, धीर धरून वाट काढायची कशी आणि गेलेलं स्वराज्य उभं करायचं कसं. धैर्यवान माणसं परिस्थितीमुळे हार मानत नाही, त्याही वेळेला ते संयमाने वाटचाल करतात, विचाराने वाटचाल करतात. साधारण माणसांचं लक्षण काय असतं माहिती आहे? जीवनात सगळं चांगलं चाललंय तोपर्यंत ते चांगलं काम करू शकतात, पण जीवनामध्ये जर का अति दुःखाचे सुखाचे प्रसंग आले तर साधारण माणसं कोलमडून जातात. अति सुखातही कोलमडतात आणि अति दुःखातही कोलमडतात. दोन्ही टोकं त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. विशेष माणसांचं असं आहे
जीवन अति सुखात असलं काय, दुःखात असलं काय किंवा साधारण चाललं काय, ते त्यांच्या विचार वृत्तीला अनुसरूनच वागतात, त्यामध्ये बदल होऊ देत नाही. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध. आणि हेच आपल्या पूज्य बाबा आणि या महात्म्यांकडून आपल्याला घ्यायचंय, हा विचार घ्यायचा आहे. म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला त्या साधून फळ दिलं. मी चमत्कार करत नाही गड्या, पण तुझं दुःख पाहून जा, तुझ्या पत्नीला खायला दे, मुलबाळ होईल. घेतलं, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले, घरी आला, पत्नीला फळ दिलं. पत्नी एवढी धार्मिक नव्हती, तिचा काही फारसा अध्यात्मावर विश्वास नव्हता. तिनं ते फळ गाईला खाऊ घातलं आणि पुढे प्रत्येक महिन्याला गरोदर आहे असं सोंग फक्त भासून आले. चिरगुटे बांधुनी वाढविले पोट, गर्वार ओभाट जना माझी. पुढे 9 महिन्याचा कालखंड परिपूर्ण झाल्यानंतर प्रसूत झाले असं तिनं निरोप दिला माहेरी जाऊन. आणि बहिणीला झालेलं मूल ते आपलंच आहे असं म्हणून ती घरी घेऊन आली. इकडे गाईला ते फळ खायला दिलं होतं, गाईला बाळ झालं, वासरू नव्हे, गाईला बाळ झालं, फक्त त्याचे कान वासरासारखे होते आणि म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. आणि या पत्नीनं जे मुलगा आणलं, अर्थात आत्मदेव ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव धुंधुली आहे, आणि तिनं जे मुलगा घरी घेऊन आली बहिणीचं, त्याचं नाव धुंधुकारी ठेवलं. मला भागवत कथा आता सुरू करायची नाही, कारण दुपारून रामायण आहे ते आपल्याकडे, त्याच्यामुळे मी फक्त संदर्भ म्हणून घेतला. नव्हतं मुलबाळ त्याच्या नशिबात, पण साधूंना जर वाटलं तर ते कृपा करू शकतात. त्या साधूंची कृपा गाईला फळ खाऊ घातलं तरी दिसून आली, आणि शेवटी साधूंचा शब्द खरा झाला. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. आता तुकोबारायांना जे सांगायचं आहे अभंगात ते याच्या पुढचं आहे, ते एवढं नाही आहे. ही जी गोष्ट मी भागवतातली आपल्याला सांगितली, हे साधूंचं कृपादान आहे, पण हे भौतिक स्वरूपाचं आहे, लौकिक स्वरूपाचं आहे. हे सामान्य दान आहे. मोल बाळ धन ऐश्वर्य साधूच्या कृपेनं मिळणं ही सामान्य गोष्ट आहे. महाराज म्हणतात साधू काय देतात, साधू विशेष देतात. अभंगाचं पहिलं महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत मंडळी आपल्या या नरखेडच्या संत भूमीत पुण्यभूमीमध्ये आलेली आहे. केवढा आनंद मिळतोय. मायबाप जीवन हे खूप सुंदर आहे. आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे. मी आपल्याला भाग्यवान समजतोय की असा आनंद घेता येतोय आपल्याला. कारण ज्यावेळी आपण जिथे असतो ना
एखादी चांगली कथा कीर्तन आपण ऐकतोय ते पूर्ण एकरूप होऊन ऐकावं, म्हणजे तिथला आनंद मिळतो. गायन ऐकतोय, भजन ऐकतोय, वादन ऐकतोय, आपल्याला जरी त्यातलं फारसं शास्त्रोक्त ज्ञान नसेल तरी त्यातला रसास्वाद आपल्याला घेता येतो. आपण त्याचा एक आनंद घेऊ शकतो. फूल आहे, चांगला निसर्ग आहे, आपण ते डोळे भरून पाहू शकतो. पण होतंय काय, हल्लीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याचा आस्वाद घेता येत नाही. म्हणजे माणसं इतकं छान जेवण झालेलं असतं पहा, पण जेवताना असे किरकिर किरकिर करत जेवतात. कोणाला शिव्या दे, बायकोला शिव्या दे, याचं गाणं सांग. इतकी सुंदर ती खीर झालेली आहे, इतकी सुंदर छान भाजी झालेली आहे, पण त्याचा आनंद घेणार नाही. कारण ते घ्यायला ते मन कुठं तिथं त्याच्यामध्ये आहे, मनात किरकिर चालू. कीर्तनात माणूस बसतो, पण कीर्तनाचा आनंद घेण्यापेक्षा दुपारी 12 नंतर काय करायचं याचं प्लॅनिंग बॅक ऑफ माइंड इथे त्याचं चालू असतं. मी म्हणतो 12 नंतर तिथे तुला जायचंच आहे. त्या 12 नंतरच्या कामाचं ओझं 12च्या आत 11लाच कशाला डोक्यात घेतो, डोंगरावर. आणि म्हणून आपला आनंद होतो. आपण 10 मिनिटाच्या आरतीला मंदिरात जा, पण तिथे 10 मिनिट असे द्या की ते 10 मिनिट फक्त देव माझा, मी देवाचा. बघा, एक वेगळा अनुभव आपल्याला. उरलेल्या 23 तास आणि 50 मिनिटातला सगळा शीन त्या 10 मिनिटामध्ये घालवला जाईल. पण ते 10 मिनिट आपल्याला तसे त्या एकरूपतेनं देतात. मग ध्यान काय, भजन काय, वाचन काय, श्रवण काय, हे जेवढं आपण, किंवा देवाचं दर्शन काय, जेवढं एकरूप एकाकार होऊन घेऊ. तुकोबारायांनी दर्शन कसं करावं हे सुद्धा शिकवले. जोडोनिया कर, मुख पहा सादर, पायावरी शीर ठेवू. किती बारीक बारीक शिकवलं संतांनी. जसं लहान लेकराला असं बस, मांडी घाल, उजव्या हाताने खा, असं कर. हे जसं बारीक सारीक आपल्या घरात आजी आजोबा लेकरांना शिकवतात, आपल्या वारकरी संतांनी असा परमार्थ शिकवला. विठाला लाभ तो विशेष संत संगे, विशेष लाभ. विशेष लाभ म्हणजे काय? जगातल्या भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याला विशेष म्हणता येत नाही, कारण त्याचं विशेषत्व हे काही काळापुरतं आहे, ते पुन्हा सामान्य होऊन जातं. जगामध्ये अनेक गोष्टी विशेष वाटतात, पण त्याला काळ, मान, व्यक्ती, वस्तू या सगळ्या गोष्टींचे प्रभाव त्याच्यावरती असतात. आता हे एखादी गोष्ट या विभागात विशेष आहे, ती दुसऱ्या विभागात विशेष असेलच असं नाही. आपण भारतामध्ये राहतो, आपल्याला पेट्रोल डिझेल हे विशेष आहे. अरब राष्ट्रांमध्ये जर गेलं तर त्यांना पाणी विशेष आहे आणि पेट्रोल डिझेल मुबलक आहे. आपण ग्रामीण भागात राहत असताना आपल्याला नारळ, केळी अशी काही फळं विशेष आहे, पण जळगावला गेलं तर केळी मुबलक आहे, कोकणात गेलं तर नारळ मुबलक आहे. म्हणून कधी कधी त्या त्या भागाचाही प्रभाव असतो. एक गोष्ट एका भागात विशेष असेल तर ती दुसऱ्या भागात ती सामान्य असते, तिला फार तितकंसं मोल नसतं. कधी कधी काळाचा महिमा असतो. मी सायकलचं उदाहरण मगाशी दिलं. 50 वर्षाच्या अगोदर सायकल हे वाहन विशेष होतं. 50-60 वर्ष अगोदर एखादे पाहुणे जर सायकलवर आले तर गावात लोक चर्चा करायचे, अमक्याचे पाहुणे सायकलवर आले हो. म्हणजे नवीन लग्न झालेलं असावं महाराज, आणि जावई जर पहिल्यांदा सायकलवर आले त्या काळी गावात चर्चा व्हायची, काय मोठ्या घरी पोरगी दिली, जावई सायकलवर आले हो. आणि आता अलीकडे जर एखादा जावई सायकलवर आला तर लोक म्हणतील लग्नाला 25 लाख रुपये खर्च केले आणि जावई कसा आला तर सायकलवर आला. मग त्याची जर लायकी नव्हती तर 25 लाख खर्च केले कशा? म्हणजे हल्ली सायकलवर येणं ही गोष्ट थोडीशी अवमानास्पद ठरेल, आणि त्या काळी सायकलवर येणं ही गोष्ट भूषणाची होती. काळ बदलला की भौतिक गोष्टींचं विशेषत्व. आता किती उदाहरणं, अशी अनेक उदाहरणं लावून पाहून अनेक गोष्टी आहे की त्या काल विशेष होत्या. आता विमान प्रवास एकेकाळी विशेष होता, आता तो सामान्य झाला. विमानतळावर गेल्यावर मग कळतं आपल्याला किती सामान्य झालं. माझ्यासारखा एखादा वारकरी उत्साहात असतो, कधी गेला नाही तिथं जाईपर्यंत, मी आज विमानाने चालू, मी आज विमानाने चालू. कधी गेला नाही बिचारा वारकरी माझ्यासाठी, आणि तिथं गेला नागपूर विमानतळावर गेला
आणि तिथं गेल्यावर कळतं एक म्हातारी असते नातीला घेऊन पिसड्या हातात घेऊन ती सुद्धा विमानानं चाललेली असते. एखादा आपला तिकडचा गुजरात काठेवाड त्या भागातला गाया चारणारा इकडचा शेतकरी असतो ते त्याची काठी त्याची ती बड्डी त्याचे ते उलटे बुट आणि तो तसाच असतो तिथं त्या लाईनला. आणि मग आपल्याला कळतं आपण तर काहीच नाही हे सगळेच चाललेत विमानाने. मग तिथं गेल्यावर कळतं विमान सुद्धा काही विशेष आता राहिलेलं व्यवहारातली प्रत्येक गोष्ट आज विशेष आहे ती उद्या सामान्य झाल्याशिवाय राहत नाही. व्यवहारातलं इंद्रपद सुद्धा संतांना विशेष वाटत नाही तेही सामान्य आहे. त्याचं कारण मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे. विशेष काय आहे की जे विशेष सदैव आपल्याला समाधान देईल आणि जे सदैव अपरिवर्तनशील राहील आणि ते विशेष म्हणजे परमात्मा आणि परमात्मा भक्तीचं सुख आहे. जगाच्या पाठीवरती परमात्मा दर्शनाचं आणि त्याच्या भक्तीचं जे सुख आहे त्याची बरोबरी कशाबरोबर होऊ शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी विटणाऱ्या शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम न आटे ते बरवे. संत काय देतात तर संत आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातात. भगवत भक्तीचा विशेष आनंद सेवित हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका किंवा देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयता आला घर पुसोनी. संत महात्मे आम्हाला भगवंत देतात. महाराजांचंच प्रमाण अगदी सार्थ आणि सटीक प्रमाण आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला लाभ तो विशेष संत संगे हा विशेष लाभ. आता असंच प्रमाण काल्यामध्ये येतं बरं. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत. इथे विशेष शब्द पहिला आहे इथे लाभ शब्द पहिला आहे. इथे अभंगामध्ये जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष आणि तिथे विशेष हा लाभ विठाला. जगामध्ये गरीबाला श्रीमंत बनवणारी सुद्धा उदार अंतकरणाची माणसं आहे ज्यांनी गरीबाला सुद्धा सामर्थ्यवान बनवलं. पण मला आपल्याला सांगायचंय पैठणचं उदाहरण इतिहास डोळ्यापुढे घ्या. एक अत्यंत भोळा बाबडा साधा मुलगा एक म्हातारी त्याला घेऊन आली आई आणि नाथ बाबांचं दर्शन केलं आणि सांगितलं की बाबा हे पोरगं खूप हट्ट धरतं सारखं गोडधोड मागतं खायला पुरणपोळी मागतं आणि काही याला समजत नाही जरा मंद आहे डोक्याने कसं सांभाळू कसे याचे लाडपोड पूर्ण करू गरिबी आहे माझी कामाला जाते लोकांकडे. नाथ बाबा म्हणाले आईसाहेब राहू द्या ना पोरगे सगळे वारकरी भाविक सगळ्यांमध्ये राहील 2 घास खाईल देवाचं भजन करील काही हरकत नाही. नाथ बाबांनी त्या पोराला ठेवून घेतलं. कावसान गावातून आलेला तो गावोबा आता पैठणवासी झाला. नाथ बाबांजवळ राहू लागला. पण तो बिचारा थोडासा असाच जन्मतः थोडासा मंद होता. त्यामुळे ऐकलं प्रवचन तर ऐकायचा गेला पोथीला तर जायचा नाही तर एरवी आपला तो बसून असायचा किंवा पडून असायचा. म्हणजे बऱ्याच लोकांनी तसाच अर्थ घेतलेला पडून राहीन ते ठाई. आमचे महाराज म्हणायचे बरं पडून का राहीना पण पुढचं निदान पालन करा उगाची संता नका काही करू काकड्याला नका येऊ हरिपाठाला नका येऊ कीर्तनाला नका येऊ वाढायला नका झाडायला नका पडून का राहीना सत्यात पण उगाच राहा. नाही तर मग याच्यातले दोरे ओढ त्याच्यातलं कापड फाड याच्यात माणसं बसल्या बसल्या त्या चटयाचे दोरे ओढतात. आपले वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराजांचं वाक्य आहे जुनी मंडळी सांगायची. ते म्हणायचे धुंडा महाराज म्हणायचे चातुर्मासात जर सतरंजा आम्ही आणल्या ते सतरंजी जर 15x15ची असेल तर चातुर्मास संपेपर्यंत ती 10x10ची राहते. जो येतो तो दोरा ओढतो जो येतो तो दोरा ओढतो. विठाला माणसानं एकतर कुठल्याही सेवा कार्यात जाऊन सक्रिय व्हावं. माणूस हा दुष्ट आचरणाचा असल्यापेक्षा तो सदाचरणी असला पाहिजे. सदाचरणी माणूस हा सक्रिय असला पाहिजे आणि सक्रिय माणसं ही संघटित असली पाहिजे.
तर नरखेड सारखे असे भव्य कार्यक्रम घडत असतात। इथे सज्जन माणसं सक्रिय झालेत आणि असे सक्रिय माणसं संघटित झालेत म्हणून हा चमत्कार घडलेला आहे, नाही तर अन्यथा ते घडत नाही। निष्क्रिय माणसं काय करू शकतात? कुठलंच ना प्रापंचिक कार्य, ना देश कार्य, ना धर्म कार्य, हे सर्व काही पुरुषार्थ करण्यासाठी माणसाला मनावर घ्यावं लागतं, परिश्रमाची तयारी ठेवावी। वेळ वाढत जाईल, गाव राहू लागला आणि हळूहळू नाथ महाराजांच्या त्या पवित्र अशा आध्यात्मिक वातावरणाचा विचारांचा प्रभाव त्याच्यावरती झाला। प्रभाव होतो मायबाप, प्रभाव होतो। अगदी तुम्ही 4 चांगल्या मित्रांमध्ये उठणं बसणं असेल तर प्रभाव होतो आणि आपलंही जीवन हळूहळू त्याप्रमाणे घडू लागतं। आणि 4 चुकीच्या मित्रांमध्ये उठणं बसणं असेल तर तोही प्रभाव होतो आणि जीवन हे चुकीच्या मार्गाला गेल्याशिवाय अजामेळानं फक्त वाईट दृश्य पाहिलं, प्रभाव झाला आणि जीवन हे वाईट दिशेला निघून गेलं। आणि म्हणून ऋषी मंडळींनी भगवंताला प्रार्थना केली। आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेमहि देवहितं यदायु। अर्थ इतकाच आहे, हे देवानो आमच्या कानांना पवित्र ऐकू द्या, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, आमच्या डोळ्यांना पवित्र, चांगलं, भव्य, उदात्त, प्रेरणादायी असं पाहू द्या। आणि म्हणून भद्रं पश्येम अक्षभिर्यजत्राः, आणि संतांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या शरीराला, इंद्रियांना ही आज्ञा केलेली आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुसुद्धा विठोबाचे। खूप सुंदर आहे सगळा विचार। गावा सामान्य होता पण वातावरण पवित्र, श्रेष्ठ, अध्यात्मानं भारलेलं होतं। नाथ बाबा कधी भागवतावर, कधी रामायणावर, कधी आध्यात्मिक विषयावर सतत बोलत होते, भजन होत होतं, कीर्तन होत होतं, प्रबोधन होत होतं। आणि गावासारखा सामान्य माणूस सुद्धा अंतःकरणानं घडत चाललेला होता, घडत चाललेला। आणि शेवटी असं झालं, एक दिवस गावा दिसला नाही। नाथ महाराज म्हणले, अरे गावा दिसत नाही रे, घेऊन या, प्रवचन नंतर चालू कर। लोक म्हणले, बाबा तो एरवी तरी कुठं रोज येतो? नाही ना, काही येणार, पण आज मला त्याची आठवण झाली, घेऊन या त्याला। झोपला असेल बाबा तो, सुरू करा, जाऊ द्या, हरे राम हरे राम, थांबा थांबा, हरे राम चालू द्या, पण गावाला घेऊन द्या। बाकीच्यांना वाटलं नाथ बाबांनी आज फारच लावून धरलं, साधूंचा हेतू साधूंनाच माहिती असतो। आणि म्हणून गाववाला आणलं। नाथ बाबा आपल्या प्रवचनाच्या पवित्र आसनावरून उठले, गावाला हाताला धरलं, त्याला तिथे बसवलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्यानं महाराजांना सगळ्यांना नमस्कार केला। आणि नाथ महाराज म्हटले, गावबा आज आमची इच्छा अशी आहे की आजचं प्रवचन हे तुम्ही करावं। हे महाराज आपण आज्ञा द्याल तर मोडकं तोडकं बोलेल। आणि असं म्हणून गाववानी प्रवचन सुरू केलं। आपल्या शास्त्रामध्ये फार छान एक विचार मांडलेला आहे, भगवंताची आणि साधूंची कृपा झाल्यास काय होतं। मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्। साधूंची कृपा झाल्यावर सुद्धा जिथे पशुवेद बोलतो तिथे गावबा प्रवचन सांगेल, यात काय नवल आहे। आणि म्हणून नाथरायांच्या कृपेनं गावबाने असं सुंदर प्रवचन केलं। मायबापू, या आळंदी क्षेत्रामध्ये, पंढरी क्षेत्रामध्ये सुद्धा असे चमत्कार घडले। अत्यंत अशिक्षित सामान्य कुटुंबातून आलेले शेतकऱ्यांची मुलं, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अशा अनेकांची पार्श्वभूमी, पण हळूहळू ज्ञानेश्वरीची कृपा झाली, गाथेची कृपा झाली, सद्गुरू साधू संतांचा कृपा प्रसाद मिळाला। आणि अशी माणसं वारकरी संप्रदायाचे एक महान थोर कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, तत्ववेत्ते म्हणून या महाराष्ट्राला परिचित झाले। त्याचं कारण आहे तो त्या अध्यात्म विचारांचा प्रभाव। गावाची गोष्ट काही सामान्य नाही आहे। गावानं पुढे राहिलेलं भावार्थ रामायण पूर्ण केलं। मी का सांगितली गोष्ट, लाभ तो विशेष संत संगे, ज्ञान रूपी लाभ, परमात्म दर्शन रूपी लाभ हा जीवनात विशेष लाभ आहे। बाकी हे सामान्य लाभ संतांना तितकेसे महत्वाचे। ठीक आहे महाराज,
हा विशेष लाभ कशाने मिळतो? संत संगतीनं, संतांच्या आशीर्वादानं. पण संत कशाने भेटतात? म्हणे काही पूर्व पुण्य अनुकूल असेल तर. अभंगाचं दुसरं पूर्व पुण्य जरी ज्यांच्याकडे खरं म्हणजे भगवान पांडुरंगानं सर्व गोष्टी दिल्या, ज्ञान दिलं, संघटन दिलं, दान कसं करावं हाही गुणधर्म ज्यांच्याकडे दिला आणि आपल्या आध्यात्मिक विचारांच्या प्रभावाने लोकांना धार्मिक सेवेमध्ये सहभागी कसं करून घ्यावं हे सगळं भव्य काम ज्यांच्या द्वारा घडतंय आणि त्यांच्या माध्यमातून फार मोठं धर्म कार्य, संप्रदाय कार्य या महाराष्ट्राच्या पटलावर होत आलंय, इथून पुढेही होत राहील. असे परमादरणीय आपल्या सर्वांचं भूषण विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन नरखेडमधील सर्व लहान थोर आबाल वृद्ध मंडळींचं सहकार्य घेऊन या ठिकाणी सेवा मंडळ आणि सर्व ग्रामस्थ हा उत्सव करतायत. ही पुण्यभूमी आहे आणि अशा या साधूंचा आशीर्वाद हाच आपल्या जीवनामध्ये विशेष लाभ. मला असं वाटतं मी आपल्या उत्सवात पुरतं एक वाक्य बोलून समारोपाकडे जाईल. 200 वर्षापूर्वी ज्या पूज्य महात्म्यांनी, ज्या कोणा भाविक भाग्यवानांनी या सेवेची सुरुवात केली, त्या 200 वर्षानंतर ज्या ज्या मंडळींनी हा विचार सतत जिवंत ठेवला, तो चालू ठेवला, ती सेवा खंडित होऊ दिली नाही आणि 200 वर्षानंतर आज आपल्यासारखी भाग्यवान मंडळी त्याचा द्विशताब्दी महोत्सव इतक्या श्रद्धेनं सर्वार्थानं परिपूर्ण ठरावा असा हा उत्सव आपण या ठिकाणी करताय. मला असं वाटतं हाच विशेष लाभ संतांच्या द्वारा आपल्याला 200 वर्ष एखादा विचार संपत नाही, याच्यापेक्षा विशेष लाभ कोणता आहे? 200 वर्षापूर्वीची भांडी आज आपल्या घरात नाही आहे. 200 वर्षापूर्वीची पीक पाण्याची पद्धत बदललेली आहे. 200 वर्षापूर्वीची घरं आपण आता नूतन केलेली आहे. अनेक गोष्टी बदलल्या, पण तो विना भजन, हा टाळ आणि ही अध्यात्माची पवित्र परंपरा याचा धरीन अभिमान करीन आपुले जप. आणि म्हणून त्याला पूर्व पुण्य पाहिजे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय म्हणून भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा निकटवास बरा. संतापाई महाराज म्हणतात जगात सामान्य माणसं वेगवेगळ्या पद्धतीने भाग्याची व्याख्या करतात, पण संत चरणांचा सहवास हे सर्वात मोठं महत् भाग्य आहे. कारण संतांच्या चरणाच्या सहवासानं परमात्मा मिळतो. परमात्मा मिळाला, मी म्हणतो जिथे देव आला, जिथे राजा आला तिथे वैभव काही मागे राहतं का? राजा झाले तेथे मग देवच आला, हरी आला हाता मग कैची भय चिंता. साधूंच्या सहवासानं देव मिळत असेल आणि देवाच्या आगमनानं सर्व काही यथा व्यवस्थित आपलं जीवन होत असेल तर मला वाटतं साधूंजवळ काय मिळत नाही, त्याला विशेष लाभ का म्हणायचा नाही. मग अशा साधूंच्या जवळ आपण सतत त्यांचा सहवास करावा, सेवा करावी आणि जीवाभावानं त्यांच्या सेवेमध्ये समर्पित व्हावं. अभंगाचं शेवटचं तुका
झालेली सेवा भगवान पांडुरंग कोबाराय सकल संतांच्या आपल्या गुरुजनांच्या चरणी समर्पित करूया. नरखेडवासीय सर्व भाविक भक्तांना वारकरी संप्रदायाचे एक सेवक म्हणून खूप धन्यवाद देतो. आपल्या पूज्य बाबांच्या महाराजांच्या अधिपत्याखाली आपण हा भव्य दिव्य उत्सव इथे घडून आणला आणि सर्वांना लहान थोरांना एकत्र ही ज्ञानाची भक्तीची पर्वणी आपण उपलब्ध करून दिली. आपल्या सर्वांना पांडुरंगाचे सकल देवतांचे अखंड आशीर्वाद राहावे एवढी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांची प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी एवढीच आहे की पूज्य आपले बाबा अर्थात वयोवृद्ध ज्ञानवृद्ध पुरेकर बाबा यांचं आरोग्य आणखी खूप व्यवस्थित राहावं आणि तुमचं आमचं आयुष्य त्यांना लागावं, परंतु त्यांचे आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहावेत एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल